नमस्कार, आपण पाहताय SR24 न्यूज। राहुरीत वृद्धावर गोळीबार करणारा आरोपी स्थानिक गुन्हे शाखेकडून काही तासातच जेरबंद। आरोपीस मुळा धरण परिसरातून घेतलं ताब्यात। गावठी कट्ट्यासह 4 जिवंत काडतुसे जप्त। राहुरी तालुक्यातील मोमीन आखाडा येथे 73 वर्षीय वृद्धावर जीवघेणा गोळीबार करून फरार झालेल्या आरोपीला अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखा पथकाने अवघ्या काही तासात जेरबंद केलं। आरोपीकडून गावठी कट्टा, जिवंत काडतुसे, मोबाईल आणि इतर साहित्य असा एकूण 2,04,600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 29 मे 2026 रोजी सकाळी सुमारे 6 वाजण्याच्या सुमारास मोमीन आखाडा तालुका राहुरी येथील दगडू गंगाराम कोहोकडे वय 73 यांच्यावर जुन्या वादाच्या कारणावरून गोळीबार करण्यात आला होता। आरोपी प्रवीण बाबासाहेब कोहोकडे वय 22 राहणार मोमीन आखाडा यानं फिर्यादीने आपल्या विरुद्ध गुन्हा दाखल केल्याचा राग मनात धरून त्यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने गावठी कट्ट्यातून गोळी झाडल्याचा आरोप आहे। या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 624/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता BNS 2023 मधील कलम 109 तसेच आर्म्स ॲक्ट कलम 725 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। घटनेनंतर आरोपी फरार झाला होता। त्याचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे विशेष पथक तयार करण्यात आलं। शोध मोहीम सुरू असताना आरोपी बारागाव नांदूर ते मुळा धरण परिसरात संशयास्पदरित्या फिरत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली। माहितीच्या आधारे पथकानं तात्काळ सापळा रचला। यावेळी काळा रंगाचं जॅकेट घालून विना नंबर मोटरसायकलवर फिरणारा एक युवक आढळून आला। त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यानं स्वतःचं नाव प्रवीण बाबासाहेब कोहोकडे असल्याचं सांगितलं। पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून 30,000 रुपये किमतीचा गावठी कट्टा, अग्निशस्त्र, 4,000 रुपये किमतीची 4 जिवंत काडतुसे, मोबाईल फोन, कट्टा ठेवण्याचे लेदर पाऊच तसेच काडतुसाच्या रिकाम्या पुंगड्या असा एकूण 2,04,600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। त्यानंतर आरोपीला पुढील तपासासाठी राहुरी पोलीस ठाण्यामध्ये हजर केलं असून त्याला अटक करण्यात आली आहे। या गुन्ह्याची पुढील तपास राहुरी पोलीस ठाण्याचे अधिकारी करत आहेत। SR24 न्यूज करिता रमेश खेमनरसह सोमनाथ वाघ, राहुरी।